खरं तर संयोजकांनी मला चला संस्कारित पिढी घडवूया असा विषय दिला आहे. मी समोर पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं, जी पिढी घडवायची आहे ती पिढी फारशी समोर दिसत नाहीये, पण ज्यांनी घडवायची आहे ते मात्र मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की 16 वर्षाचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात, पण कोणताही 16 वर्षाचं पोर ते ज्ञानेश्वरी काढून वाचत नाही. 23 वर्षाचे जगद्गुरु तुकोबराय गाथा लिहितात, पण कुठलंही 23 वर्षाचं पोर ते गाथा काढून वाचत नाही. वीराचार्य वयाच्या 34व्या वर्षी देह त्यागून या समाजाला आपलं तत्वज्ञान सांगून जातात, पण 30-35ची तरुण मंडळी इथं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग हे सगळं कुणासाठी, का, कशासाठी? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी गाथा वाचायची का? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी ज्ञानेश्वरी वाचायची का? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी वीर शिरोमणी वीराचार्यांचं तत्वज्ञान अभ्यासायचं का? हे त्यांच्यासाठी नाहीच आहे. 60-70 म्हणजे ज्यांच्या अंगात आता पाप करायची ताकद नाही, ती माणसं पुण्य काय करणार आहेत? मग हे करायचंय कुणी? जे आयुष्याला आरंभ करतायत, जे जगणं नव्यानं सुरू करतायत, ज्यांना कसं जगावं कसं वागावं हे कळणं महत्वाचं आहे. हे त्यांच्यासाठी सगळं आहे. दुर्दैवानं ते घडत नाही. ही आमच्या समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी.